नमस्कार. रामलिंग आयुर्वेदिक शिरू. मी आपणास एक असा डेमो दाखवतोय की हा डेमो ह्याच्यामधले फरक, हे 2 ग्लास आहेत, 2 साबण आहेत. हा एक डव कंपनीचा साबण आणि हा कायपो कंपनीचा निम साबण आहे. तर ह्या 2 साबण म्हणजे हे दोन्ही साबण स्नान करण्याचे, दोन्हीपैकी साबण कोणता भारी हे आपल्याला सिद्ध करायचं. त्याकरता आपण एक छोटासा डेमो करतोय. आपण काय केले, 2 काचेचे ग्लास घेतले. या ग्लासमध्ये, दोन्ही ग्लासमध्ये आपण सारखे पाणी टाकणार आहे. आणि काय होतंय, भारतामध्ये आंघोळ करायचे साबणच खूप कमी येतं. आपण जे साबण समजतो तर ते साबण आंघोळ करायचे नाहीत. बाकीचे सगळे साबण हे जनावरे, कुत्रे, टॉयलेट यासाठी वापरासाठी साबण ते दिलेले आहेत, कंपन्यांनी काढलेले. आणि आपण सर्रास काय करतो की ते साबण यूज करतो. ते साबण यूज करत असताना आपण तो चेहऱ्याला लावतो, डोक्याला लावतो, पूर्ण शरीरावर ते साबण लावतो आणि त्यावेळेस चेहरा चोळून पाणी घेतो. त्या जे केमिकल साबण आहे त्या केमिकलच्या साबणाचा आपल्या केमिकल डोळ्यामध्ये जातं आणि त्याच्यामुळे आपल्या डोळ्यांना प्रॉब्लेम होत चाललेले. पूर्वीची लोक साबणच वापरत नव्हती, त्यामुळे त्यांना चष्मा हा विषयच माहीत नव्हता. पण आता काय झालं, चष्मा जलद लागण्याचं कारण म्हणजे फक्त हे साबण आहे. तर का, तर त्याच्यामध्ये केमिकल वापरलं होतं. म्हणून आम्ही घेऊन आलो कायपो कंपनीचा निम साबण. कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही आणि एकदम बेस्ट साबण. आणि दुसरा साबण आहे दुसऱ्या कंपनीचा दव साबण. हा दव साबण खूप भारी साबण ओळखला जातो, म्हणून आपण याची तुलना करतो याच्याशी. ठीक आहे. आता आपण दोन्ही ग्लासमध्ये सम पाणी घेतलेलं, सारखं पाणी घेतलेलं आहे. आता आपण काय टाकणार, त्यामध्ये बिटाडीन म्हणून नाही, हे टाकणार आहे. दोन्ही ग्लासमध्ये बिटाडीन आपण टाकतोय आणि बिटाडीन टाकून कोणता साबण कव्हर करतोय बिटाडीनला ती आपल्याला बघायचं आहे. साधारणतः दोन्ही याच्यामध्ये 1-1 चमचा आपण बिटाडीन टाकूया. आता मी टाकतोय पहिल्या ग्लासमध्ये बिटाडीन, तेवढ्याच प्रमाणात दुसऱ्या ग्लासमध्ये बिटाडीन. ठीक आहे, बिटाडीन टाकलं. आता आपण काय करणार आहे, दोन्ही साबण प्रत्येक वेगवेगळ्या ग्लासमध्ये टाकणार आहे. तर पाहूया. आता पहिला टाकूया आपण दव साबण. आपण दव साबण ह्या ग्लासमध्ये टाकूया. चला, हा ते सुद्धा पॅक आहे, नाही तुम्ही म्हणता दव साबण जाईल, दुसरा साबण का तुमच्या समोर ठेवतोय. हे बघा, हा दव साबण, याचं चिन्ह. ओके. आपण त्याला काय करूया, कट करून त्याच्यामध्ये टाकूया. ओके, राईट. आता हा निम साबण आहे, कायपो कंपनीचा आहे. हा बी आपण कट करून दुसऱ्या ग्लासमध्ये टाकूया. हे थोडा अजून प्रमाण वाढवूया जरी. ओके. आता काय करूया, आपण चमच्याने हलवूया. बघा, ह्याचा कलर चेंज होतोय. हा दव साबण आहे, ह्याच्यामध्ये दव साबण टाकलंय आपण. हे बघा,
ह्याच्यामध्ये निम साबण टाकला होता आपण. ह्याचा कलर बघा, साबणाचा कलर ह्याला प्राप्त झाला म्हणजे आपलं शरीर स्वच्छ केल्याने. ह्याच्यामध्ये हा दव कंपनीचा साबण टाकला होता, ह्याची परिस्थिती आहे तशीच राहिली. डायबिटीन ह्यातनं गेलेलं नाही. म्हणजेच आपल्या शरीरावर आपण कोणता साबण वापरतो आणि विदाऊट केमिकल साबण आहे हा कायपो कंपनीचा. म्हणून हे प्रोडक्ट एकदम बेस्ट आहे. आपल्या डोळ्याला ह्याच्यापासून संरक्षण होईल, इजा होणार नाही. आपल्या त्वचा गोरी उजाळ होईल आणि त्वचेचं संरक्षण होईल. म्हणून ह्यो आहे कायपो कंपनीचा निम साबण. म्हणून आपण सुद्धा निम साबण वापरा. हा डेमो तुमच्या समोर आहे. हा दव कंपनीचा ग्लास आहे. डायबिटीन ह्यात वितळलं नाही, ह्यातलं डायबिटीन पूर्ण नाहीसं झालेलं आहे. धन्यवाद.